नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या कृतीपत्रिकेमध्ये सारांश लेखन हा महत्त्वाची कृती तुम्हाला कृतीपत्रिकेमध्ये येत असते. आता सारांश लेखन म्हणजे काय की एखादा उतारा असेल, परिच्छेद असेल तर त्याला संक्षिप्त रूप देणे. उदाहरणार्थ, आपण एखादा चित्रपट बघायला जातो आणि तो चित्रपट बघायला गेल्यानंतर तो 2.5 तासाचा चित्रपट, 3 तासाचा चित्रपट आपण आवडल्यानंतर किंवा नावडला असेल तरीही आपल्या मित्राला आपण तो सांगत असतो आणि ते सांगताना आपण तो 2.5 तासाचा चित्रपट आपण 2 ते 3 मिनिटामध्ये संपूर्ण त्याची कथा आपण सांगत असतो. आता ही कथा 2 ते 3 मिनिटामध्ये सांगणे यालाच आपण काय म्हणूया, संक्षिप्त रूप. म्हणजेच तो चित्रपटामध्ये काय आहे किंवा कोणते विचार आहेत किंवा त्यांना काय समजलं हे थोडक्यात त्या ठिकाणी सांगत असतो. आता सारांश म्हणजे काय की आपलं म्हणणं हे थोडक्यात सांगणे. एखाद्या विस्तृत लेखन असेल त्याचा संपूर्ण आशय लक्षात येईल अशा पद्धतीने संक्षिप्त रूप देणे हे महत्त्वाचं कौशल्य आहे आणि हे कौशल्य विकसित होण्यासाठी सारांश लेखन या घटकाचा तुमच्या अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आता हे करत असताना काही तुम्हाला सारांश लेखन करताना काही नियम दिलेले आहेत किंवा त्याच्या काही पायऱ्या आहेत. त्यामध्ये सुरुवातीला काय करायचं आहे की जो परिच्छेद तुमच्यासमोर दिलेला आहे तो परिच्छेद तुम्हाला 1 नाही 2 नाही तर 3 वेळा तुम्हाला वाचायचं आहे. त्याचं वाचन झाल्यानंतर त्या परिच्छेदामधून तुम्हाला काय आकलन झालं हे खूप महत्त्वाचं आहे. तो प्रश्न आपल्या मनाशीच विचारायचे की या परिच्छेदामध्ये नक्की काय दिलेलं आहे. ते जर आकलन झालं आणि मग त्या उतार्यामधून मध्यवर्ती विचार की त्या उतार्यामधून तुम्हाला नक्की काय सांगायचं आहे, कोणता विचार जाणून घ्यायचा आहे हे खूप महत्त्वाचं आहे. आणि तो जो समजलेला विचार असेल तो विचार स्वतःच्या शब्दात थोडक्यात मांडायचा आहे. समजलं? तो जो विचार आहे, जसं चित्रपट बघून आल्यानंतर तुम्ही जर 2 ते 3 मिनिटामध्ये सांगता, तो काय झाला, तुमचा आकलन झालं की चित्रपटाचं आकलन झालं. या ठिकाणी हाच परिच्छेद आहे, त्या परिच्छेदाचं तुम्हाला काय करायचं आहे, वाचल्यानंतर त्याचं किती आकलन झालं आणि आकलन झाल्यानंतर तुम्हाला हे लेखन स्वरूपात मांडायचं आहे. चित्रपटामध्ये आपण तोंडाने बोलत असतो, विचार मांडत असतो आणि या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, लिखित स्वरूपामध्ये लिहायचं आहे. आता जेव्हा तुम्ही सारांश लेखन करतात, हे लेखन करत असताना तुम्हाला ते कमीत कमी शब्दामध्ये सारांश लिहिणे गरजेचं आहे आणि हे लेखन करत असताना परिच्छेदामधील जो आशय आहे त्या आशयाचा पूर्ण अर्थ प्रतिबिंबित होणे महत्त्वाचे आहे. म्हणजे त्या उतार्यातून नक्की काय सांगायचे हे थोडक्यात तुम्हाला स्पष्ट करता आलं पाहिजे. आता हा सारांश लेखन कृतीपत्रिकेसाठी किती शब्दांचा असेल, साधारण तो 100 ते 120 शब्दांचा असतो आणि तो परिच्छेद आहे, तो परिच्छेद तुम्हाला काय करायचा असतो, थोडक्यामध्ये शब्दात सारांश लिहिणे, कमीत कमी शब्दामध्ये सारांश लिहिणे अपेक्षित आहे. यामध्ये परिच्छेदाच्या सारांशामधून तुम्हाला संपूर्ण आशय लक्षात येणे हे सुद्धा अपेक्षित आहे. आणि हे अपेक्षित असताना एक चूक टाळायची आहे की जेव्हा तुम्ही परिच्छेदाचं किंवा सारांशाचं किंवा उतार्याचे जे आकलन करून किंवा तुमचे जे विचार लिहितात ते विचार लिहिल्यानंतर त्या शब्दांची मोजून नोंद करणे गरजेचे नाही किंवा आवश्यक नाही. तुम्हाला आवश्यक काय आहे, तर यामध्ये जे सारांश लेखन किंवा उतारा दिलेला असतो त्या उतार्यामध्ये तुम्ही जे आकलन केलं किंवा तुम्हाला जे समजलं ते तुमचे विचार जे मांडलेले असतील ते मांडल्यानंतर खाली त्या 1/3 सारांशाला एक शीर्षक द्यायचं आहे. शीर्षक कुठे देणार तुम्ही, जेव्हा तुमचा सारांश लेखन लिहून होईल म्हणजे उत्तराची बाजू लिहून होईल ती लिहिल्यानंतर
खाली तुम्हाला काय लिहायचं आहे, शीर्षक द्यायचं आहे, म्हणजेच त्या परिच्छेदाला तुम्हाला काय द्यायचं आहे, नाव लिहायचं आहे. कारण तुम्हाला जो उतारा दिलेला आहे तो उतारा तुम्ही वाचला आहे, वाचल्यानंतर तुम्ही आकलन केलं आहे आणि आकलन केल्यानंतर तुम्ही काय केलं आहे की तो तुम्हाला जे विचार समजले किंवा जो आशय समजला तो तुमच्या शब्दामध्ये मांडला आहे आणि मग तुम्हाला काय करायचं आहे, त्याला नाव द्यायचं आहे. म्हणून ते आधी न देता तुम्हाला काय करायचं आहे, त्याचं शीर्षक हे शेवटी द्यायचं आहे. आणि एवढं दिल्यानंतर तुम्हाला 4 किंवा 5 किंवा 6 गुणांसाठी जर हा परिच्छेद आलेला असेल तर तुम्हाला यातून नक्कीच चांगले मार्क्स मिळू शकतील. धन्यवाद.